तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात? काळजी घ्या सर्वांनी, कारण खूप असा पाऊस पडतोय आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साप बाहेर निघतात. आणि या ठिकाणावरून सकाळचं वातावरण आपल्याला फोन आलेला. हे दादा आपल्याला सांगत आहे की एवढा साप मी बघितला त्या ठिकाणी जाताना. हे सगळं लेबर लोक राहतात इथे, त्यांच्या रूम आहेत. लेबर लोक म्हणजे जे आपल्या इथे मोठ्या मोठ्या सोसायटींची कामं करतात, मोठ्या मोठ्या इमारतींचं बांधकाम करतात, ते इथे काही रूम करून राहतात. आणि त्यांची लहान लहान छोटी छोटी मुलं आहेत, बायका आहेत. तर या पत्र्यांखालीच त्यांनी जाताना पाहिला होता, तर ते पत्रे काढत आहेत. आता बघूयात या ठिकाणी कोणता साप आहे. तर ह्या दादांनी ड्रम आणलाय. ड्रम यासाठी की साप पकडल्यानंतर इथे खूप अशी अडचण असल्यामुळे आपण एक आयडिया करत असतो नेहमी. त्या ड्रममध्ये काय करणार आहे, आपण त्या सापाला टाकणारे आणि सपाटीला जाऊन पॅक करणारे. हे जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय हे माझे मिस्टर आहेत, जे की एक सर्पमित्र आहेत. खूप असे अनुभवी सर्पमित्र आहेत आणि त्यांना साप इथे दिसलेला आहे बघा, तुम्हाला पण दाखवतील. तर हे जे उचललं शीट त्यांनी, ह्याच्या खाली साप बसलेला बघा. इथे काही विटांचे तुकडे पडलेले आहेत. आणि आता हा जो साप मात्र आहे, तुम्ही थोडासा अंदाज लावा तुम्हाला कोणता वाटतोय. मी तर सांगेलच तुम्हाला, पण तुम्ही एक अंदाज लावा. चाललाय बघा तो विटांमध्ये, पूर्णपणे अंगावर एक साखळी दिसेल. तर हा जो आहे ना, विषारी साप आहे. खूप सटकला आधी हातातून, पुन्हा दुसऱ्या वेळेस पकडलं शेपटी. तर हा साप पकडण्यासाठी खूप असा अनुभव पाहिजे आणि त्याबद्दलचं ज्ञान देखील, खूप असा अभ्यास पाहिजे. कारण हा साप खूप विषारी आहे. आणि जे विदाऊट प्रशिक्षण किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, सापाबद्दल माहिती नाही, असे जे लोक या सापाला पकडतात, त्यांच्यामध्ये 99% लोकांना या सापाने चावा घेतलेला आहे, चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळे. त्याला पकडला आणि आहे असा त्यांनी ड्रममध्ये सोडला. खूप असा विषारी साप आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं अंदाज लावा, पण मी आता तुम्हाला ओळख सांगते. हा खूप असा विषारी साप आहे. ड्रम सपाटीला मोकळ्या जागेत घेऊन जात आहे. तर हा जो आहे विषारी, म्हणजे आपल्या इथे जे काही विषारी साप असतात, आपल्याकडं खूप मोजके विषारी साप आहे. बाकीच्या सर्व जाती बिनविषारी आहेत, पण मोजक्या सापांमध्ये सगळ्यात एक नंबरला आहे हा घोणस, जो आत्ता यांनी पकडलेला आहे या ठिकाणी. हा घोणस साप आहे. इंग्लिशमध्ये रसल वायपर आणि मराठीमध्ये घोणस, परूड. लोक बोलतात की हा साप काय करतो, छोटीशी अशी जंप करतो आणि चावतो. हा करतो तो, जर आपण त्याला खूप जास्त त्रास दिला, तुम्ही खूप जास्त जवळ गेला आणि तो जर खूप चिडलेला असेल, तर एक स्प्रिंग बाईट, म्हणजे स्प्रिंग कशी ताणते आणि लगेच सेकंदात पाठीमागे फिरते, तसंच हा एका सेकंदाच्या आतच तुम्हाला कधी बाईट करून येतो हे समजत नाही. तर हा जो घोणस आहे तो पहिल्यांदा, दुसरा येतो नाग, तिसरा मण्यार आणि चौथा आपल्या भागात एक आहे फुरसे म्हणून. तो देखील एक विषारी साप आहे. लोकांना वाटतं हाच फुरसे, पण हा घोणस आहे मित्रांनो. तुमच्याकडे जे परूड नावं मी सांगितली, वेगवेगळ्या भागामध्ये खूप वेगवेगळी नावं आहेत या सापाला. अशी गुंडाळी मारून बसलाय बघा तो. एक प्रकारचा आवाज त्या ठिकाणी देत होता तो. कुकरची जशी शिट्टी वाजती, जसं आपल्या घरात एखादा डाळ भातीचा कुकर लावला तर जशी ती शिट्टी वाजते, आवाज येतो बंद होते, आवाज येतो बंद होते, तसंच हा साप मोठा श्वास घेतो, आवाज करतो, बंद होतो, आवाज देतो, थांबतो. तर हा एका विषारी सापाची हे एक चेतावणी आहे आपल्यासाठी. तर इथे बॅग सेट केलेली आहे बघा. घोणस साप ओळखणे खरंच खूप सोपे, पण तरी देखील ज्यांना सापाबद्दल माहिती नाही ते याला अजगराचं पिल्लू किंवा अजगर समजून बसतात. तर आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला महत्त्वाची सांगायची ही आहे मित्रांनो या व्हिडिओद्वारे, की आता पावसाळ्यामध्ये हा जो साप आहे ना, याची छोटी छोटी पिल्ले बाहेर पडतात. हा साप अंडी नाही देत. काही साप अंडी देतात, पण काही साप पिल्लांना जन्म देतात. हे जे वायपर प्रजाती आहे, इंग्लिशमध्ये रसल वायपर बोलतात त्याला, म्हणजे ज्या सापाला हे वायपर नाव आहे, वायपर जातीच्या सर्व साप जे आहेत ते पिल्लांना जन्म देतात. असा हा साप आहे. आणि एकाच वेळेस 30, 40, 50, 60 म्हणजे जेवढ्या साईजचा साप तेवढं ते पिल्लांना जास्त जन्म देते. ह्याची ओळख फार सोपी आहे. जे पण नवीन लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी वारंवार ओळख सांगत असते, की तुमची त्याला ओळखण्यात फसवणूक नको व्हायला. त्रिकोणी आकाराचं तोंड आणि त्याच्या अंगावर पूर्णपणे काळ्या धब्ब्यांची साखळी आणि त्या साखळीला एक पांढऱ्या कलरची छोटीशी अशी बॉर्डर असते. खालून पूर्णपणे पांढरा असा साप आहे. दिसायला खूप असा शांत वाटतो, असं वाटतं हा काही साप जास्त चपळ नाही, पण हा साप चपळ जरी नसला तरी सगळ्या सापांचा हा बाप आहे असं समजून जा तुम्ही. कारण खूप असा विषारी आणि त्याचा ज्या बाईट आहे तो बऱ्याचदा हुकत नाही. ज्यावेळेस तो चावतो, एकदम नेम धरून चावतो, बऱ्याचदा ते हुकवणे हे खूप कठीण जाते.
त्यामुळे बऱ्याचदा आम्ही ह्या सापाला हात देखील लावत नाहीत. तुम्ही बघितल्याने हात लावला आणि लगेच आहे असा ड्रममध्ये भरला आणि ड्रममधून ज्यावेळेस बाहेर काढला त्यावेळेस हात न लावता स्टिकच्या सहाय्यानेच आम्ही त्याला पिशवीमध्ये पॅक केलेला आहे. ह्या सापाला पकडण्यासाठी खूप असा अनुभव खूप गरजेचा आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, जे ह्या सापाला पकडायला गेले त्यांना बाईट आहेत आणि म्हणजे आपण स्वतःहून आपला जीव धोक्यात घातल्यासारखं आहे. त्यामुळे ह्या सापाला कोणी अजगर समजून फसवू नका, अजगर समजून पकडायचा प्रयत्न करू नका. आणि आणखी एक शेवटची गोष्ट मित्रांनो, विषारी सापांची जी पिल्ले आहेत ती विषारीच असतात. बऱ्याच लोकांच्या मला कमेंट येतात, पण माझ्याकडे घर आणि काम हे दोन्ही गोष्टी जबाबदारी असल्यामुळे मला माफ करा की मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय नाही देऊ शकत. आणि त्यामुळे मी सांगते या व्हिडिओ थ्रू की विषारी सापांची जी पिल्ले आहेत ही जन्मतच विषारी असतात. मग ते कोणताही विषारी साप असू द्या. आणि बिनविषारी सापाचे हे बिनविषारीच असतात. तर इथे व्यवस्थित पद्धतीने इथे पॅक झालेला आहे साप आणि वॉचमॅन दादा साप बघत होते. आणि या सुंदर असा निसर्गाच्या ठिकाणी आपण मुक्त केले. इथे सापापासून लोकांना कुठलाही त्रास नाही, ना लोकांपासून सापाला कसला त्रास आहे. इथे तो त्याचं आयुष्य खूप सुंदर पद्धतीने काढू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटूयात आपण अशाच नवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.